कर्माचा सिद्धांत. लेखक हिराभाई ठक्कर. अनुवादक बळवंत शंकर काशीकर. वाचक मनीषा. भाग 10. पाप उघड उघड करा आणि पुण्य गुपचूप करा. चोरी करणे ही सुद्धा एक कला आहे. नैतिकतेचा दृष्टिकोन सोडला तर चोरी करणे ही एक जबरदस्त कठीण कला आहे. चोरी याचा अर्थ एखादी गोष्ट अशी बेमामूलपणे करणे की कोणालाही कसलाही संशय येता कामा नये. दुसऱ्या कोणालाही समजले तर चोर कच्चा समजावा. तुमच्या घरात चोर शिरतो आणि भर दिवसा उजेडातही तुम्हाला जी वस्तू सापडणे काही वेळा कठीण पडते अशी वस्तू रात्रीच्या काळोखात परक्या ठिकाणी किंचितही आवाज न करता ती वस्तू चोर शोधून काढतो आणि तुम्हाला त्याची काही दादही लागत नाही. ही गोष्ट करणे एराबागळ्याचे काम नाही. चोर पक्का सराईत असला तर कोणतीही निशाणी मागे ठेवून जात नाही. याचे नाव खरा चोर. काही निशाणी त्याच्या हातून मागे राहिली तर त्याला शिकाऊ समजावे. परमात्म्याची प्राप्ती करून घेणे ही देखील एक अलौकिक स्वरूपाची चोरी आहे. तुम्ही सत्याच्या शोधात आहात आणि किंचितही माहिती कुणाला झाली तर ती तुमच्या सत्यान्वेषणाच्या मार्गात बाधक होईल. भगवान जीसस ख्राइस्ट म्हणतात की तुमचा डावा हात काय करतो याची खबर तुमच्या उजव्या हाताला लागता कामा नये आणि तुमची परमात्म्याची प्रार्थना अशी मौन झाली पाहिजे की केवळ त्याच्याशिवाय ती कोणालाही ऐकू जाणार नाही. आपल्या प्रार्थना परमात्म्याला ऐकायला जातात की नाही कोण जाणे, पण आपल्या शेजारपाजारी संबंध मोहल्ल्यात सर्वांना निश्चित ऐकू जातात, कारण परमात्मा त्या ऐकतो व नाही याच्याशी आपल्याला काय करायचे असते. पण शेजारपाजारच्या लोकांनी त्या ऐकणे आपल्या दृष्टीने अगत्याचे असते. आपण मोठे भक्त अशी त्यांची कल्पना झाली पाहिजे. अशा प्रार्थनेत आपली खरी इच्छा असते. म्हणून तर आपण जोरजोराने घशाला कोरड पडेपर्यंत झांजा वाजवीत भजने करीत असतो. मनुष्य धार्मिक गोष्टी ढोल बडवीत जाहीरपणे करतो आणि अधर्म पाप मात्र गुप्तपणे कोणालाही न कळेल अशा रीतीने करतो. आपले संत आणि आपले धर्मशास्त्र सांगतात की ज्याप्रमाणे तुम्ही पाप चोरून गुप्तपणे करता त्याप्रमाणे धर्म पुण्य कर्म गुपचूपपणे कोणालाही समजणार नाही अशा प्रकारे करा. आपल्याला वाटते अशी कशी शास्त्रांची उलटी शिकवण, पण ती शिकवण उलटी नाही. ते बरोबर सांगतात की पाप खुल्लम खुल्ला उघड माथ्याने करा आणि पुण्यकर्म गुपचूपपणे करा. कारण यात खुबी अशी आहे की तुम्ही उघड माथ्याने पाप करू म्हणाल तर ते तुमच्या हातून घडणारच नाही. जे पुण्यकर्म करण्याची मनापासून तुमची इच्छा नसते पण आपण ते केले असा आभास जगात तुम्हाला निर्माण करायचा असतो, त्यासाठी जाहीररित्या जणू ढोल बडवीत ते तुम्ही करता आणि जगाच्या डोळ्यात धूळ फेकता. पण खरोखर तुम्ही आपलीच फसवणूक करता आणि जे पापकर्म तुम्हाला मनापासून करावयाचे असते त्यात कोणाचा व्यत्यय येऊ नये म्हणून गुपचूपपणे सर्वांच्या दृष्टीआड तुम्ही ते उरकता आणि तेथेच तुम्ही गोत्यात येता. तुम्हाला पाप मनापासून करावयाचे नसेल तर ते तुम्ही उघड माथ्याने करावयात जा, म्हणजे ते तुमच्या हातून घडणारच नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला खरोखर मनापासून पुण्य करण्याची इच्छा नसेल पण केवळ लोकांची फसवणूकच करायची असेल तर ते तुम्ही उघडपणे मोठा गाजावाजा करा आणि अशा रीतीने लोकात खोटी प्रतिष्ठा मिळवा. पण खऱ्या अर्थाने हे तुमचे पुण्यकर्म नव्हे. लोकांना खऱ्या अर्थाने पुण्यकर्म करायचे नसते. केवळ आपण मोठे पुण्यात्मे असा प्रचार करायचा असतो म्हणून ते मोठे अवडंबर करून मोठा देखावा करून ते करतात. लोकांची आपण फसवणूक केली असे त्यास वाटते परंतु ते स्वतःचीच फसवणूक करून घेतात. पापकर्म मात्र मनापासून करायचे असते. त्यापासून आपला मोठा फायदा होईल अशी त्यांची धारणा असते म्हणून गुपचूपपणे ते उरकतात. आता बघूया पाप किंवा पुण्य उघड झाल्याबरोबर त्याचे फळ तिरोहित होते, म्हणजेच फळ विरून जाते. तुम्ही पुण्य केलेत, मोठा दानधर्म केलात आणि जर त्याची मोठी प्रसिद्धी झाली, वर्तमानपत्रात तुमच्या फोटोसह तुमच्या दानधर्माबद्दल तुमची वाखाणणी करणारा मजकूर छापून आला, तुमच्या नावाची दगडी शिला एखाद्या संस्थेत बसविण्यात आली, अशा तऱ्हेने तुमचे पुण्यकर्म प्रसिद्ध झाले की त्याचे फळ त्वरित नष्ट होते.
तुम्हाला मिळालेली प्रसिद्धी, तुमच्यावर उधळण्यात आलेली स्तुती, सुमने या रूपाने तुम्हाला फळ देऊन तुमचे ते पुण्यकर्म शांत होते, तिरोहित होते आणि तुमच्या संचितात जमा न झाल्याने भविष्यकाळात तुम्हाला सुख समृद्धीरूपी फळ मिळत नाही. प्रसिद्धी एवढेच तुमचे फळ. महाभारतात ययाती राजाची गोष्ट आहे. या राजाने असंख्य मोठमोठे यज्ञ, दान, तप वगैरे पुण्यकर्म केलेली, ज्याच्या प्रभावाने तो इंद्राच्या गादीवर बसण्याचा अधिकारी झाला आणि इंद्राच्या दरबारात तो जाऊन पोहोचला. त्याला पाहताच इंद्र आपल्या सिंहासनावरून खाली उतरला. त्याने सन्मानपूर्वक राजाला आपल्या सिंहासनावर बसवले. इंद्र राजापुढे हात जोडून उभा राहिला आणि भर सभेत राजाने केलेल्या अनेक यज्ञांची, दानांची, त्याच्या तपाचरणाची स्तुती करू लागला. इंद्र म्हणाला, महाराज, आपण हिरे, मोती, माणिके यांचे अनेक थाळे भरभरून मुक्त हस्ते दान केलेत. राजाने अहंकारयुक्त संमतीदर्शक मान हलवली. इंद्र पुढे म्हणाला, राजन, सुवर्ण मोहरांची अनेक दाने आपण केली आहेत. ज्यांची शिंगे सोन्याने मढविली आहेत अशा हजारो दुभत्या सवत्स धेनू आपण ब्राह्मणांना दान दिल्या आहेत. आपण वाटसरूंसाठी राज्यात ठिकठिकाणी असंख्य विहिरी, मोठमोठाले तलाव खोदलेत, अनेक धर्मशाळा बांधल्यात, विद्यार्थ्यांसाठी अनेक विश्वविद्यालये उघडलीत, अनेक दवाखाने आणि रुग्णालये बांधलीत, गोरगरिबांसाठी हजारो अन्नछत्रे सदावर्ते चालू केलीत आणि गरिबांना पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र मिळण्याची सोय केलीत. ज्या योगे आता भूतलावर कोणीही गरीब राहिला नाही, कोणीही निरक्षर राहिलेला नाही. आपण यज्ञांचे वेळी अनेक पंडितांचा सन्मान केलात, ब्राह्मणांना आणि ऋषीमुनींना खूप दान दिलेत, वगैरे वगैरे, ज्याच्या फलस्वरूप आपणाला या माझ्या सिंहासनावर विराजमान होण्याचा अधिकार प्राप्त झाला. अशा प्रकारे राजाने केलेल्या प्रत्येक कर्माची इंद्र हात जोडून तपशीलवार स्तुती करीत राहिला आणि इंद्र सिंहासनावर बसलेला राजा प्रत्येक वेळी अहंकाराने संमतीदर्शक मान हलवीत राहिला. अशा रीतीने राजाचे प्रत्येक पुण्यकर्म इंद्र प्रकट करू लागला आणि राजा प्रत्येक वेळी संमतीदर्शक मान डोलवून आपल्या प्रसिद्धीला मान्यता देऊ लागला. स्तुती पूर्ण झाली आणि इंद्र राजाला एकदम म्हणाला, महाराज, आता माझी गादी सोडून त्वरित खाली उतरा, कारण आता तुमचे एकूण एक पुण्यकर्म प्रकट झाले आहे आणि त्यामुळे त्याचे फळ तिरोहित झालेले आहे, जणू हवेत विरून गेले आहेत. आपल्या समस्त कर्माचे फळ नष्ट झाल्याने इंद्राच्या गादीवर बसण्याचा आपला अधिकार संपुष्टात आला आहे. तुमच्या पुण्यकर्माच्या फलस्वरूप इंद्रसभेत तुमची वाहवा झालेली आहे, तुमची खूप स्तुती झालेली आहे, तुमचे गुणगान गायलेले गेले आहे. म्हणजे तुमच्या पुण्याचे फळ तुम्हाला मिळून गेलेले आहे. तुमचे पुण्यकर्म प्रसिद्धीरूप फळ तुम्हाला देऊन शांत झाले आहे. शिल्लक बाकी काहीच नाही. संचितात जमा होऊन प्रारब्ध बनण्यास तुमची कोणतीही पुण्यकर्मे आता अस्तित्वात नाहीत. याचप्रमाणे आपली पापकर्मेही तुम्ही उघड कराल, त्यांची मोकळे मनाने प्रसिद्धी कराल, पण तर तीही तिरोहित होतात, म्हणजेच विरून जातात. महात्मा गांधींनी लहानपणी जी पापकर्मे केली, चपराशाने टाकलेल्या विड्याची थोटके फुंकली, मांस भक्षण केले, वैश्यागमन केले, वडिलांच्या खिशातील पैसे चोरले, वडील मृत्यूशय्येवर शेवटच्या घटका मोजीत होते त्या रात्री विकारवश होऊन पत्नीबरोबर रतिसुख घेतले, वगैरे जी पापकर्मे त्यांनी केली ती सर्व आपल्या आत्मचरित्रात जाहीरपणे उघड केली. या त्यांच्या निस्संदिग्ध कबुली जबाबामुळे त्यांची पापकर्मे तिरोहित झाली, जणू विरून गेली आहे. याचप्रमाणे ठक्कर बाप्पा, भिक्षू अखंडानंद वगैरे संतांनी आपल्या जीवनकथनात आपल्या परस्त्री गमन वगैरे पापकर्माची हिंमतपूर्वक अगदी खुल्या मनाने कबुली दिलेली आहे. आपल्या पापकर्मांची पश्चातापपूर्वक कबुली दिल्याने ते त्या पापकर्माच्या अशुभ फलांपासून मुक्त झाले आणि त्यांच्या मनावरील दडपण, मनोव्यथा या उघड कबुली जबाबामुळे नाहीसे झाले. महर्षी व्यासांनी जाहीररित्या कबूल केले की आपली माता ही एक हलक्या जातीतील कुळाची मुलगी होती आणि त्यांचा जन्म तिच्या विवाहपूर्व झाला होता. त्यांनी जर सांगितले असते की माझी आई राजकन्या होती, मोठ्या उच्च कुळातील होती, तर त्यांना कोण अडवणार होते.
नारद मुनींनी श्रीमद भागवतात खुल्या मनाने सांगितले आहे की माझी आई संन्याशांच्या आश्रमात धुणी भांडी करणारी, झाडझूड करणारी साधी मोलकरीण होती. त्यांचे उष्टे खरकटे खात होती. मोठ्या संतांनी आणि महापुरुषांनी आपली गुपिते खुल्या मनाने हिंमतपूर्वक जगजाहीर केलेली आहेत आणि तसे करताना लोकनिंदेची किंचितही तमा त्यांनी बाळगली नाही. आणि म्हणूनच त्यांची महान महात्मे म्हणून जगात गणना झाली. त्यांनी खऱ्या गोष्टी हिंमतपूर्वक जगापुढे मांडण्याचे नैतिक आणि नैष्टिक धैर्य दाखविले आहे. म्हणून त्यांची निंदा करण्याची कोणाचीही हिंमत नाही. या उलट आपण आपली पापकर्मे लपून छपून अत्यंत गुप्तता राखून करीत असतो आणि म्हणूनच आपल्याला रडत रडत त्यांचे फळ चार चौघांसमक्ष भोगावे लागते. मनुष्य मात्र प्रमादपात्र होय. जन्मजन्मांतरातल्या वासना, कामना आपल्या अंतःकरणपटावर धुळीप्रमाणे साचलेल्या आहेत. त्यांच्या प्रभावाने माणूस पापकर्म करणे स्वाभाविक आहे. पण अंतःकरणपूर्वक पश्चाताप भावनेने माणूस जर परमेश्वरापुढे हात जोडून उभा राहील आणि एखादे लहान मूल जसे हमसून हमसून रडते, त्याच्या डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत असतात, त्याचप्रमाणे पश्चातापपूर्वक डोळ्यातून अश्रू गाळीत आपल्या पापकर्माबद्दल भगवंतांशी क्षमा याचना करेल, तर भगवान त्याचे सर्व अपराध माफ करून त्याची जीवन नौका या अथांग संसारसागरातून निश्चितपणे पैल तीराला पोचवेल यात तीळ मात्रही संदेह नाही. कारण भगवानांनी गीतेत जणू लाख रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दस्तऐवज लिहून छाती ठोकपणे आश्वासन दिले आहे की अपि चेत सुदूराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव स मंतव्य सम्यक व्यवसितो ही सहा. अत्यंत दुर्वर्तनी मनुष्य देखील जर अनन्य भक्तीने माझी उपासना करील तर तो साधूच समजावा, कारण त्याच्या बुद्धीचा निश्चय चांगला झालेला असतो. क्षिप्रं भवति धर्मात्मा शाश्वत शांतिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. तो लवकरच धर्मात्मा होतो आणि शाश्वत शांतीला पोहोचतो. हे अर्जुना, तू पक्के समज, माझा भक्त कधीही अधोगतीला जात नाही. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मयि आवेशितचेतसाम. या मच्चित झालेल्या भक्तांचा विलंब न लावता हे पार्था, मी या जन्ममरणरूप भवसागरातून त्वरित उद्धार करतो. महानात महान असा पापी मनुष्य जर माझ्यासमोर आपल्या पापांचा अश्रुयुक्त नेत्रांनी पश्चाताप करेल तर त्याला क्षणार्धात या भवसागरातून मी मुक्त करीन. इतके स्पष्ट आश्वासन तुला भगवंताशिवाय अन्य कोण देणार? तुम्ही फिरवलीत नाही तरी चालेल. रामनाम घेण्याचीही काही जरूर नाही. नवचंडी पाठ केला नाही तरीही हरकत नाही. गीतेचे पारायणही अनावश्यक. भागवत श्रवण केले नाही तरीही चालेल. पण तुम्ही आजवर केलेल्या सर्व पापांची यादी प्रामाणिकपणे स्वतःच्या हाताने बनवा, कारण आपण केलेली सर्व पापे आपल्याशिवाय दुसऱ्यांना माहिती नसतात. भगवंतासमोर बसून प्रत्येक दिवशी पश्चातापायुक्त अंतःकरणाने साश्रू नयनांनी जर ही यादी भगवंताला कथन केलीत तरी पुरे झाले. त्यांनी तुमचे अंतःकरण हळूहळू शुद्ध होईल. परंतु ही गोष्ट करणेही फार कठीण आहे, कारण आपली अंतःकरणे निगरगट्ट झालेली असतात. आपण फक्त चार चौघांचे देखत हातात माळ फिरवीत बसणार, भागवत, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांचे दांभिकपणे पारायण करीत बसणार, कारण आपला धंदा मी मोठा ज्ञानी भक्त असे लोकांना भासविण्याचा. आपल्या पापकर्माबद्दल कोणाचेही मनात ना खंत ना खेद. म्हणून तर हसत हसत केलेल्या पापांचे आपण रडत रडत फळ भोगीत असतो. हसत कर्म करावे, भोगावे रडत तेची परिणामी. आता बघूया पुरुषार्थाने प्रारब्ध बदलता येते का? प्रारब्ध कर्म भोगण्यासाठीच त्या प्रारब्धाला अनुरूप असे शरीर प्राण्यांना प्राप्त होते आणि त्या शरीरकाळादरम्यान त्या शरीरासाठी नियोजित अशी सर्व प्रारब्ध कर्मे भोगल्यानंतरच ते शरीर सुटते. तोवर देहधारण हा करावाच लागतो. प्रत्येक शरीरकाळादरम्यान भोगण्याचा प्रारब्ध कर्माचे चार मुख्य भाग पाडता येतात. 1. अतितीव्र प्रारब्ध. 2. तीव्र प्रारब्ध.
3 मंद प्रारब्ध आणि 4 अतिमंद प्रारब्ध. 1. बघूया आता अति तीव्र प्रारब्ध. अति तीव्र प्रारब्धाचे कर्मफल कितीही प्रबळ पुरुषार्थ केला तरीही टाळता येत नाही. जीवात्म्याचा निरनिराळ्या योनीत जन्म होतो. तो अति तीव्र प्रारब्ध कर्माचे फलस्वरूप असतो. अति तीव्र प्रारब्ध कोणत्याही रीतीने कितीही पुरुषार्थ केला तरीही बदलता येत नाही. उदाहरणार्थ, गाढव योनीत जन्म झाला तर त्यातून घोडा किंवा पक्षी बनता येत नाही. मनुष्यालाही त्याचा देह अति तीव्र प्रारब्ध वशात प्राप्त होतो आणि त्याला कोणताही बदल घडवता येत नाही. उदाहरणार्थ, पुरुषाचा देह मिळाला असेल तर त्याचे स्त्री देहात परिवर्तन करता येत नाही. त्याचप्रमाणे जर स्त्री देह प्राप्त झाला तर त्याचे परिवर्तन पुरुष देहात करता येत नाही. पूर्वजन्मात केलेल्या महान पुण्यकर्माचे अथवा अतिघोर पापाचे अति तीव्र प्रारब्ध बनते आणि ते कदापिही टाळता येत नाही. अति तीव्र प्रारब्ध हे धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणाप्रमाणे परत मागे खेचता येत नाही. एकदा तोंडातून थुंकलेली थुंकी जशी परत गिळता येत नाही, त्याचप्रमाणे पूर्वजन्मी केलेले महान पुण्यकर्म किंवा अतिघोर पापकर्म फलरूपे परिपक्व होऊन प्रारब्ध म्हणून जणू छाती पुढे काढून तुमच्यासमोर येऊन उभे ठाकते आणि पूर्वी हसत हसत केलेली पापे रडत रडत भोगल्याशिवाय तुमची सुटका नाही हे निश्चित समजा. आता बघूया 2. तीव्र प्रारब्ध. तीव्र प्रारब्ध प्रबळ अथवा जोरदार पुरुषार्थ केला तर काही अंशी बदलता येते. तीव्र प्रारब्ध सौम्य करण्यासाठी केलेला प्रबळ पुरुषार्थ बहुधा निष्फळ होत नाही, कारण प्रारब्ध तीव्र असले तरीही क्रियमाण कर्माची निर्मिती आपण आपल्या इच्छेनुरूप करू शकतो. नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रभू प्रार्थना, नामस्मरण, सत्संग, शास्त्रांचे अध्ययन आणि त्यानुसार जीवनात केलेले आचरण आणि त्या अनुसंधानाने केलेला प्रबळ पुरुषार्थ दारुण दुःख सौम्य बनवू शकतो. अध्यात्माचे प्रभावाने दुःखाकडे बघण्याची दृष्टी बदलली की तीव्र दुःखही सौम्य भासू लागते. आता बघूया 3. मंद आणि अतिमंद प्रारब्ध. मंद आणि अतिमंद प्रारब्ध प्रबळ पुरुषार्थाचे योगे निष्फळ बनवता येते, बदलता येते. कट्टर प्रारब्धवादी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जर जीवनातल्या एकूण एक घटना केवळ प्रारब्धवशात घडतात हे खरे मानले तर मग आपले वेद, उपनिषदे, गीता, भागवत, रामायण इत्यादी धर्मशास्त्रांनी प्रारब्ध बदलण्यासाठी उपदेशिलेला पुरुषार्थ अर्थहीन ठरेल. यासाठी आपली धर्मशास्त्रे आणि संत पुरुष यांनी दिग्दर्शित केलेल्या शास्त्रविहित कर्मे आणि शास्त्र निषिद्ध कर्मे यांचा नीट अभ्यास करून त्यानुसार शुभ कर्मे करण्याचा आणि अशुभ कर्मांचा त्याग करण्याचा पुरुषार्थ सातत्याने हा केलाच पाहिजे. केवळ प्रारब्ध आंधळे असते. पुरुषार्थरूपी दृष्टी त्याला दिल्याने त्याचे नियंत्रण होते. प्रारब्ध कर्माला अदृष्ट असे म्हणतात. भूतकाळात गेल्या जन्मात आपण केलेली कर्मे कशा प्रकारची होती आणि कोणत्या स्वरूपाचे प्रारब्ध बनून आपल्यासमोर छाती काढून उभी राहतील ते आपण जाणू शकत नाही. आपल्या प्रारब्ध कर्माचे नेमके काय फळ आहे हे माणसाला ज्ञात नसल्याने प्रारब्धाला अदृष्ट असे नाव देण्यात आले आहे. प्रारब्ध आणि पुरुषार्थ ही जीवनरूपी तराजूची 2 पारडी आहेत. एका पारड्यात अदृष्टरूपी वजने पडलेली आहेत आणि दुसऱ्या पारड्यात माणसाने आपल्या शक्तीनुसार विवेकबुद्धीचा उपयोग करून पुरुषार्थरूपी द्रव्य भरावयाचे आहे, ज्या योगे जीवन तराजूची दांडी समपातळीत येऊन जीवनात समत्व प्राप्त होईल. आता बघूया माणूस जाणून बुजून पाप का करतो ते. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. असाच प्रश्न अर्जुनाने गीतेत श्रीकृष्णाला विचारला आहे. हा संशय एकट्या अर्जुनाचा नाही. हा प्रश्न विचारण्यासाठी व्यासांनी अर्जुनाला केवळ निमित्त मात्र बनविलं आहे. वास्तविक हा प्रश्न माझा, तुमचा, आपल्या सर्वांचा आहे. हा मनाचा घोटाळा आपल्या सर्वांचा आहे. अजाणतेपणी पाप करणे ही गोष्ट वेगळी, पण जाणून बुजून हेतू परस्पर कोणत्या कारणास्तव आपण पाप करतो. अर्जुन भगवंताला विचारतो, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः. माणूस कोणाच्या प्रेरणेने पाप करतो. अनिच्छन अपि
आणि तेही त्याची इच्छा नसतानासुद्धा काय कारणास्तव पाप करतो. बलादीव नियोजितः, जणू बलपूर्वक धक्का मारून जबरदस्तीने पाप कोण करवितो. वरील तीनही प्रश्न फार महत्त्वाचे आहेत आणि खूप विचार करण्यासारखे आहेत. माणसाला माहीत आहे की खोटे बोलणे हे पाप आहे, अधर्म आहे, तरी पण दिवसात अनेक वेळा माणूस खोटे बोलतो. चोराला पुरेपूर माहिती असते की चोरी करणे हे पाप आहे, ते अधर्म आहे, पण तरीही तो चोरी करतोच. माणूस उत्तमपणे जाणतो की प्रामाणिक राहणे हा धर्म आहे, तरी पण अनेक प्रसंगी तो अप्रामाणिकता आचरतो. धर्म कशाला म्हणावे आणि अधर्म म्हणजे काय हे शास्त्र आणि संत पुरुष जणू ढोल वाजवीत जगाला समजावीत असतात. आपण सर्वजण ते नेहमी ऐकत असतो आणि ते जाणतोही, तरी पण आपण धर्माचे आचरण सोडून अधर्माने वागत असतो. दुर्योधनासारखा दुष्टात्मा पण महाभारतात कबूल करतो की जानामि धर्म न च मे प्रवृत्तीही. धर्म म्हणजे काय हे मी चांगले जाणतो, पण धर्माने वागण्याची माझी प्रवृत्ती होत नाही. आणि जानामि अधर्म न च मे निवृत्तीही. अधर्म म्हणजे काय हेही मी चांगल्या तऱ्हेने जाणतो, पण त्यात माझी निवृत्ती होत नाही. नंतर थोडा विचार करून स्वतःचा अनुभव सांगतो. केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. कोणता तरी एक दुष्ट भाव, कोणीतरी किंवा दानव माझ्या हृदयात बसलेला आहे आणि तो मला जशी प्रेरणा देतो त्याप्रमाणे मी वागतो. दुर्योधन हा एक नालायक माणूस असूनही मनाचा मोकळेपणा दाखवून तो स्वतः कबूल करतो की माझ्या हृदयात कोणता तरी दुष्ट भाव आहे आणि त्याने प्रेरित केल्याने मी पापकर्म करतो. या उलट आपण एवढाही मनाचा मोकळेपणा दाखविण्यास तयार नाही. आपण जाणून बुजून पापकर्म करतो आणि नंतर असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की ते मी केले आहे म्हणून ते पापकर्मच नाही. म्हणून दुर्योधनालाही लाजवू अशी निगरगट्ट माणसे आपण आहोत. अर्जुनाने भगवंताला विचारलेला प्रश्न मार्मिक आणि विचार करण्याजोगा आहे. अर्जुन विचारतो, अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छान्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. अर्जुन विचारतो, हे श्रीकृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जणू काय बलात्कार केल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचरण करतो. सर्वांना लाल रंग आवडतो, काळा कुणालाही आवडत नाही, तरीही पण आपण सर्व काळ्या रंगाचा टिळक करतो. याचे कारण काय? माणसाची प्रवृत्तीच अशी विचित्र आहे. प्रत्येक माणसाला मनापासून वाटते की जगात त्याची ख्याती प्रामाणिक आणि सत्यवक्ता अशी व्हावी. असे असूनही तो असत्याचे आणि अप्रामाणिकपणाचे आचरण जाणून बुजून का बरे करतो आणि पापात पडतो. या त्याच्या वर्तनामागे कोणती प्रेरणा असावी? अर्जुनावर कृपा करून भगवान श्रीकृष्णांनी गीतेत या प्रश्नाचे अगदी निस्संदिग्धपणे उत्तर दिले आहे. ते म्हणतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. भगवान म्हणाले, या बाबतीत रजोगुणांपासून उत्पन्न झालेला जो महाखादाड व अत्यंत पापकर्मी असा हा काम किंवा क्रोध, त्यालाच तू या जगातला वैरी समज. माणसाच्या अंतःकरणात अनेक जन्मजन्मांतरात जमलेल्या वासना आणि कामना त्याला पापकर्म करण्यास प्रवृत्त करतात. समजा तुमच्या घरी पाळलेली एक मांजरी आहे. खूप माणसं आलेली आहे, तुम्हाला तिचा फार लळा लागलेला आहे. तेव्हा गंमत म्हणून एक दिवस तुमच्या मनात आले व तिच्या गळ्यात छान रंगीत रिबीन बांधून तिच्या अंगाला चांगले अत्तर लावून तिला उंच जागी छान मखमलीच्या गादीवर बसविलीत. आता ती अगदी माणसालेली असल्याने कदाचित एखाद्या चित्रातील मांजराप्रमाणे शांतपणे तेथे ती बसून राहीलही. पण समजा अशा वेळी अचानक तिची नजर खाली कोपऱ्यात चोरटेपणे वावरणाऱ्या एखाद्या उंदरावर गेली, तर ताबडतोब आपल्या जन्मजात वासनांच्या प्रभावाने त्या उच्चासनावरूनही ती खाली उडी मारेल व उंदराला पकडेल. बरोबर याचप्रमाणे एखादा माणूस बाह्यतः कितीही ज्ञानी पंडित भासत असो, परंतु संयोगवशात त्याच्या अंतःकरणात असलेल्या वासना कामनांना चिथवणी देणारी एखादी व्यक्ती किंवा पदार्थ त्याच्यासमोर येता क्षणी त्या तत्काळ जागृत होतात आणि त्यांच्या समाधानार्थ तो तात्काळ कार्यप्रवण होतो. त्याच्या इच्छेला आड येणाऱ्यावर तो क्रोधित करील
आणि आपल्या वासनेच्या तृप्तीसाठी तो काहीही करण्यास प्रवृत्त होईल. अशावेळी जर त्याने केलेले शास्त्राध्ययन, सत्संग इत्यादींमुळे त्यांच्यात उत्पन्न झालेल्या विवेक वैराग्याचे बळ त्या अचानक उत्पन्न झालेल्या परिस्थितीवर मात करू शकले नाही, तर त्याचे अधःपतन होण्यास वेळ लागणार नाही आणि या पापाच्या फलस्वरूप उत्पन्न झालेले दुःख, मानहानी इत्यादी त्याला भोगावीच लागतील. अशा प्रकारे भाग 10 येथे पूर्ण झाला.